सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 129 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अर्जुन नैनाची इज्जत वाचवली, पण तिच्याकडे न बघताच तो तिथून निघून गेला. आणि इन्स्पेक्टरने सुद्धा अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तिला पोलीस स्टेशनला न येता घरी पोहोचवली. आणि नैना अंधार करून खोलीत बसली होती. संध्याकाळी जितेंद्र घरी आला आणि त्यानं बेडरूममधील लाईट लावली आणि पाहिलं तर नैना आतमध्ये बसली होती. आणि तिला अशी बसलेली पाहून तो थक्क झाला आणि त्याला बघताच नैनानं त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली. जितेंद्रला आता समजत नव्हतं की ती का रडते. त्यानं सुद्धा तिला मिठीत घेतली आणि समजावू लागला आणि म्हणाला, नैना काय झालं, मला सांग तरी काय झालं. नैना आता त्याच्या मिठीतून सुटत नव्हती, तोंड लपवत होती आणि काहीच बोलत नव्हती. फक्त त्याला घट्ट घट्ट आवडायची आणि त्याच्या सुरक्षित मिठीत शिरायला बघायची. रडून रडून तिचे खूप वाईट हाल झाले होते. आणि आता काही वेळेस सुद्धा तिला तसाच जवळ घेऊन जितेंद्र बेडवर बसला आणि मग थोड्या वेळानं ती सावरली. पण तिच्या नजरेसमोर तो घाणेरडा प्रसंग सतत यायचा. त्या दोघांनी तिचे हात पकडून तोंड दाबलं होतं आणि तिसरा व्यक्ती तिच्या अंगावर येत होता. आणि नैनाला सतत वाटायचं की कोणीतरी तिच्या पायावरून हात फिरवतंय आणि ती आणखीन आणखीन ओरडायची आणि तिच्या पायावरून तिचे हात फिरवायची आणि ते घाणेरडे हात झटकण्याचा ती प्रयत्न करायची. जितेंद्रला आता कळत नव्हतं की तिच्यासोबत नक्की काय झालं असेल, पण तिचं एकंदरीतच अवस्था बघता तिला कसला तरी मानसिक धक्का बसला आहे एवढं मात्र नक्की. आणि मग त्याने तिला पाणी दिलं आणि म्हणाला, नैना मी आपल्यासाठी कॉफी आणतो, म्हणजे तुला रिलॅक्स वाटेल आणि मग काय झालं ते तू मला सांग. नैना आता त्याचा हात पकडून पुन्हा त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, जितू आय एम सॉरी, मला माफ कर. मी तुझं ऐकलं नाही त्याबद्दल मला माफ कर. खरंच मी मूर्ख आहे. मी तुझं ऐकून तिकडे नको जायला हवं होतं. जितू ते लोक खूप घाणेरडे आहेत. त्यांनी मला ट्रॅप केलं आणि तिथं हॉटेलमध्ये ते तिघेजण मला असं म्हणून ती रडायला लागली. आणि आता जितेंद्रनं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, नको बोलू काहीच. हे बघ, तुला काही झालं नाही ना, तेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आता झालं गेलं विसरून जा, आपण पोलिसांत कंप्लेंट करू. आणि नयना, अगं आम्हाला एक्सपिरियन्स आहे, अशा खूप कंपन्या भेटतील तुला नोकरीच्या नावाखाली मुलींना फसवणाऱ्या. आणि मला सांगशील का सुरुवातीपासून नक्की काय झालं. मग नयनानं त्याला सगळं सांगितलं. आणि जितेंद्र म्हणाला, नशीब त्यांनी तुला काहीतरी चारून बेशुद्ध नाही केलं, नाहीतर तुझ्यासोबत त्यांनी काय केलं असतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. नैना, अगं अशा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रोजेक्ट मिळवण्यासाठी आणि बिझनेसमध्ये एकमेकांना काटशह देण्यासाठी खूप विचित्र प्रकार चालतात. लेडीजला चहा, कॉफी, सरबतमधून काहीतरी खायला देतात, बेशुद्ध पाडतात आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ काढतात आणि ब्लॅकमेलसुद्धा करतात. आणि मग त्यांना हवं तिथं, हवं तेव्हा, हवं त्या हॉटेलवर बोलवतात आणि त्यांना काहीही करायला सांगतात. आणि आता हे ऐकलं तसं नयनाच्या अंगावर शहारा आला आणि आपण किती मोठ्या संकटातून आज वाचलो हे तिला समजलं. पण खरं सांगायचं तर तिला या संकटातून वाचवणारा तो देव माणूस त्याच्याविषयी बोलायचं तर नैना राहूनच गेली. आणि नैना म्हणाली, जितू खरं तर तुला सांगू, मला या संकटातून कोणी वाचवलं. जितेंद्र म्हणाला, कोणी, तू सांग नैना. अगं कोण होता तो देव माणूस, मी त्याचे स्वतः पाय पकडून आभार मानतो. आणि नैना म्हणाली, पण जितू कदाचित
तू त्यांचे आभार मानू शकशील, पण मला त्यांच्यासमोर जायची लाज वाटणार, कारण मी खूप चुकले रे. आणि यावेळीसुद्धा तेच जिंकले आणि तेच ग्रेट ठरले. आणि मला पुन्हा एकदा कळलं की मी त्यांच्यासमोर किती छोटी आहे. जितू, ते मला माफ करतील का? आणि जितेंद्र काहीच न कळून म्हणाला, नयना अगं का नाही ते तुला माफ करणार, पण तू त्यांचं काय केलंस? तू त्यांना ओळखतेस का? कोण आहेत ते ज्यांनी तुझी इज्जत वाचवली? आणि नयना त्या महागड्या कोटकडे बघून म्हणाली, अर्जुन सर आणि मधूचे डॅडी, जितू त्या दोघांनी मला वाचवलं. आणि अर्जुन सर माझ्यासाठी त्या 3 लोकांसोबत जसे लढले आणि त्यांना पाणी पाजलं हे बघून माझ्या डोळ्यातच पाणी आलं. आणि जितू माझ्यामुळे आणि माझ्यासाठी त्यांना चाकूसुद्धा लागला. आणि हे ऐकून जितेंद्र म्हणाला, काय? अर्जुन सरांनी तुला वाचवलं? आणि त्यांना हे माहीत आहे का की ती मुलगी तू आहेस? मग मला तर या आधीच कळायला हवं होतं मधूच्या डॅडीकडून हे सगळं. तूही मला फोन केला नाहीस? मला हे आत्ता कळतंय नयना. आणि नयना म्हणाली, नाही जितू, बहुतेक त्यांनी मला बघितलं नाही आणि तुला फोन करायचं मला सुचलं नाही. आल्यापासून मी रडते रे. आणि इतका जेंटलमन माणूस मी पहिल्यांदाच बघितला. त्यांनी माझ्याकडे न बघताच माझ्याकडे त्यांचा कोट फेकला आणि मला कव्हर करून घ्यायला सांगितलं स्वतःला. आणि यापुढे त्या विदेशी क्लायंटला फटकवलं माझ्या पुढे. पोलिसांना ताब्यात दिलं. बहुतेक त्यांची मीटिंग होती आणि ते त्यासाठीच त्या हॉटेलमध्ये आले होते आणि खूप गडबडीत निघूनसुद्धा गेले. आणि आता जितेंद्रने त्याचा कोट बघितला आणि ओळखला, कारण अर्जुनचे महागडे कोट हे एकाच ठिकाणी शिवले जातात आणि विशिष्ट प्रकारे त्याच्यावर एक खूण असते आणि तो कोट अर्जुनचा आहे हे त्यानं ओळखलं. आणि मला नयना, थँक गॉड अर्जुन सर ऐन मोमेंटला तिथं पोहोचले. अगं त्यांना थोडा जरी उशीर झाला असता तर नयना. आणि नयना आता डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, जितेंद्र, त्यांना अजून 5 मिनटं जरी उशीर झाला असता तर सगळं संपलं असतं आणि मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नसते. मला माफ कर जितू. तू सांगत होता तरी मी तुला खूप बोलले. मला माफ करशील का? असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. जितेंद्रने आता तिला दिलासा दिला आणि म्हणाला, असू दे, काही झालं नाही ना, मग त्रास करून घेऊ नको, चल खाऊन घे. आणि नयना म्हणाली, नाही जितू, मला अर्जुन सरांची माफी मागायची आहे, त्याशिवाय मला काहीच खायचं प्यायचं नाही. जितेंद्रने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, नयना, खरं तर तुझ्यातला हा बदल पाहून खूप छान वाटते आणि तू नक्की अर्जुन सरांची माफी माग आणि त्यांना थँक्यू सुद्धा म्हण. आणि अगं त्यांनी आता तुला वाचवलं म्हणून नाही तर ते खरंच खूप चांगले आहेत. तुझ्या जागी कोणतीही मुलगी असते तरी त्यांनी हेच केलं असतं. अगं मधू त्यांच्या मित्राची मुलगी आहे तरीसुद्धा स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त लग्नामध्ये केलं त्यांनी तिच्यासाठी. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना सगळे समान असतात. आणि आता हे तुला समजलं तर बरं होईल. आणि नयना म्हणाली, खरं आहे तुझं, पटतंय मला. जे तू चल ना, मला त्यांची माफी मागायची आहे, त्यांच्या पाया पडून माफी मागायची आहे. मी त्यांना खूप बोलले, त्यांचा खूप अपमान केला, कळत नकळत त्यांच्यावर रोष पकडला. माझी लायकी नाही तरीही मी त्यांना बोलत राहिले. आणि जितेंद्र हसला आणि म्हणाला, नयना, अगं आता रात्र झाली, आपण उद्या जाऊया, असं म्हणून तो किचनमध्ये गेला. तशी नयनासुद्धा उठली आणि म्हणाली, थांब ना जितू, तू का करतोस? मी करते ना. तो म्हणाला, नको, आज मी करतो, उद्या तू कर. जास्त काही नाही, फक्त खिचडी भात करणार आहे. आणि तो खिचडी भात करायला लागला. आणि त्याचं ते प्रेम बघितलं आणि इतके दिवस तो तिच्याशी किती रूढ वागत होता.
तेही तिला आठवलं. पण ते सगळं तिला सुधारण्यासाठी होतं. पण तिच्यावरचं त्याचं प्रेम कुठेच गेलं नव्हतं. ते फक्त थोडंसं त्यानं लपवून ठेवलं होतं हे तिला आता कळत होतं. आणि मग दोघांनी सुद्धा थोडं थोडं खाल्लं आणि पुन्हा बेडरूममध्ये गेले. आणि आज नैना स्वतः होऊन त्याच्या जवळ आली. ती त्याचा इतका अपमान करायची तरीही त्यानं आता तिला केलेला सपोर्ट तिला फार फार महत्त्वाचा वाटला. आणि एक नवरा म्हणून त्याचं स्थान आपल्या आयुष्यात किती मोठं आहे हे तिला कळत होतं. अशावेळी नवऱ्यापेक्षा जास्त सपोर्ट कोणीच करत नाही. आता तो तिला झिडकारू शकत होता. माझं न ऐकता गेलीस म्हणून खूप बोलू शकत होता, कारण तशी संधी त्याला चालून आली होती नैनाला खूप खूप बोलण्याची. पण त्यानं तसं नाही केलं. तिला समजून घेतलं आणि आज तिनं कोणतीही प्रिकॉशन न घेता स्वतःला जितेंद्रच्या हातात सोपवलं आणि म्हणाली, जितू मला बाळ पाहिजे, मला तुझ्या बाळाची आई व्हायचं आहे. आणि जितेंद्र गेले कित्येक महिने या गोष्टीची वाट बघत होता. आणि नयना तयार नसायची बाळ होऊ द्यायला. आणि तो तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, खरंच तू तयार आहेस या गोष्टीसाठी? आणि ती म्हणाली, हो. आता माझे डोळे चांगलेच उघडले आहेत. मला फक्त तुझी बायको म्हणून राहायचं आहे आणि आपली मुलं सांभाळायची आहेत, आपलं घर सांभाळायचं आहे. आणि मी तुला रेंट नाही देणार. मला तुझी कामं करायची आहेत. तुझ्यासाठी टिफिन बनवायचा आहे, ब्रेकफास्ट बनवायचा आहे, तुझी ऑफिसची तयारी करून द्यायची आहे, तुझी टाय बांधायची आहे. आणि या सगळ्यांच्या बदल्यात मला फक्त तुझं प्रेम पाहिजे. आणि आता हे सगळं ऐकलं आणि जितेंद्रला तर आकाश ठेंगणं वाटत होतं. नैनामध्ये इतक्या लवकर इतका मोठा बदल होईल असं त्याला वाटलं नव्हतं. पण कसं असतं ना, जशी महासागरात एक सुनामी येते आणि होत्याचं नव्हतं करून जाते किंवा सगळं चित्रच पालटून जातं, तसं आयुष्यात सुद्धा एखादी सुनामी येते, एखादासा क्षण येतो, प्रसंग येतो आणि माणसाचं सगळं आयुष्य बदलून जातं आणि त्याचे विचारही बदलतात. तसंच नयनाच्या बाबतीत काहीसं झालं होतं. आणि आता तिला जमिनीवर कसं राहायचं हे कळलं होतं. आणि जितेंद्र म्हणाला, आज खऱ्या अर्थानं मला माझी बायको मिळाली, नाहीतर माझी मम्मी आणि तुझे डॅडी इतके इंटरफेअर करायचे आपल्या संसारात, त्यांच्यामुळे तू आणि मी एकमेकांपासून दुरावलो. आणि नयना हसून म्हणाली, खरं आहे, पण जितू तू तुझ्या मम्मीला काल मनापासून म्हणालास की मी माझ्या बायकोनं केलेलं जेवण खाणार, मग ते कसंही असू दे. आणि ते ऐकून मला जेवण शिकण्याची इच्छा झाली. बिकॉज जितू आय लव्ह यू आणि मी तुझ्यासाठी सगळं शिकायला लागले. आणि तो सुद्धा म्हणाला, आय लव्ह यू नैना, आय लव्ह यू टू. आणि खूप दिवसानंतर त्याच्या मिठीत गेली आणि सुखावली. आणि हे खरं आहे, नवरा बायकोच्या मध्ये कोणीही पडू नये. शेवटी ते एक होतात आणि त्याची मम्मी आणि तिचा डॅडी विलन झाले. आणि आता इकडे अर्जुन पुढे आला होता ऑफिसवरून आणि आर्यन पाठीमागून येत होता. आणि त्याला रस्त्यात दिसलं की एक मुलगा एका मुलीच्या हाताला पकडून ओढत होता आणि ती त्याच्यासोबत जायला नकार देत होती. आणि आता टायगरला वाटलं की हा मुलगा तिच्यावर जबरदस्ती करतो आणि त्यानं लगेच कार थांबवली आणि त्याच्या बॉडीगार्डला म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी आलोच. आणि तो पुढे गेला आणि ती मुलगी त्या मुलाला म्हणत होती, सोड मला, मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. आणि तो मुलगा, मला कशी येत नाही तेच बघतो, चल गाडीत बस. इतक्यात आर्यनने त्याचा हात पकडला आणि मला, हे हॅलो मिस्टर, ती नाही म्हणते ना, तर ती तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. ना का मतलब ना होता है, समजलं? आणि तो मुलगा आर्यनला म्हणाला, हे तू कोण आहेस रे, तू जा बरं इथून, आधीच माझं डोकं उठलं आहे आणि तू आमच्या मॅटरमध्ये पडू नकोस. आणि ती मुलगी आर्यनला म्हणाली, प्लीज सर सेव्ह मी,
हा मला जबरदस्ती स्वतःसोबत घेऊन निघाला आहे आणि मला याच्यासोबत नाही जायचं. बहुतेक आता तो तिचा बॉयफ्रेंड होता आणि तो म्हणाला तू असं करू नकोस, आता तुला दुसराच कोणीतरी भेटलाय म्हणून तू मला टाळतेस का? मग माझ्यावर आधी केलेल्या प्रेमाचं काय? ते सगळं खोटं होतं का? आणि ती मुलगी म्हणाली मी काय करू, माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी तो निवडला आहे आणि मला त्याच्याशी लग्न करणं भाग आहे. असं म्हणून तिने पळवाट शोधली. आता इतक्यात आर्यनला घरून फोन आला स्वीटीचा आणि ती घाबरून म्हणाली आर्यन पटकन घरी ये, मामांच्या हाताला लागलं आहे. तसं अर्जुननं कपाळावर हात मारला आणि मला स्वीटी बेटा अगं थोडंसं लागलं आहे, तू का पॅनिक होतेस? तरीही स्वीटी ऐकत नव्हती आणि आर्यनला म्हणाली आर्यन तू पटकन ये, मामा ऐकत नाहीत. आणि आता अर्जुनला तिचं काय करावं तेच कळेना आणि नशीब अख्ख्या मुंबईला ओरडून नाही सांगितलं की अर्जुन सरांना लागलं. आणि स्वीटी स्वतः त्याला बँडेज करत म्हणाली मामा दुपारी लागले ना, तुम्ही अजून बँडेज केलं नाही का, काही झालं तर वगैरे वगैरे बडबड बडबड करत होती. आणि तिचं ते एक्स्ट्रा लव बघून अर्जुन हसत होता. आणि आता आर्यनला सुद्धा तिकडं डॅडला किती लागलं आहे किती नाही माहीत नव्हतं आणि या दोघांचं सुरू होतं. आणि तो म्हणाला 1 मिनिट मला काही कळेल असं बोला ना, तुम्ही का भांडताय आणि तुमची आधी ओळख आहे का? आणि ती मुलगी आता आर्यनलाच म्हणाली हे मिस्टर तू जा बरं इथून, आता मी ना याची पोलीसमध्ये कंप्लेंट करणार आहे, मग बघूच काय करतोय हा, असं नाही करू शकत, माझं आता दुसरीकडे लग्न ठरलं आहे. आणि तो मुलगा म्हणाला मग तू माझा वापर फक्त कॉलेजमध्ये फिरण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी केलास बरोबर ना? तुझ्यासाठी मी माझ्या घरातून किती पैसे चोरले आहेत तुला माहीत आहे का? आणि आता लग्न तू एका श्रीमंत मुलासोबत करतेस का? म्हणजे तू मला चीट केलं? आणि ती मुलगी म्हणाली हो चीट केलं, तू मला फक्त साधारण रेस्टॉरंटमध्ये 150 रुपयाची प्लेट खाऊ घालू शकतोस, पण मला आयुष्यभर 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घालणारा नवरा मिळणार आहे आता, मग मी तुझ्या का नादी लागू आणि का तुझ्याशी लग्न करू? असं ती मुलगी म्हणाली. तसं आता टायगर चिडला आणि आता त्यानं त्या मुलीच्या 2 सणसणीत कानाखाली लावून दिल्या आणि तिचा टी-शर्ट छातीजवळ कॉलरला पकडला, तिला जवळ ओढून घेतली आणि ती मुलगी हबकली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून आर्यन म्हणाला युजलेस आहेस तू कोणाच्याही खऱ्या प्रेमाच्या लायकीची नाहीस आणि तू या मुलाला फसवलंस ना, त्याची किंमत तुला चुकवावी लागेल कधीतरी आयुष्यात, लक्षात ठेव. आणि त्यानं तिला ढकलली पाठीमागं आणि आर्यन त्या मुलाला म्हणाला आता ही तुझ्या पाया जरी पडली आणि लग्न कर म्हणाले ना तरी तू हिच्यासोबत लग्न करू नकोस, कारण ही मुलगी प्रामाणिक नाही. आणि आता तो मुलगासुद्धा त्या मुलीकडे रागात बघितलं आणि आर्यनला म्हणाला थँक्यू सो मच ब्रो आणि गेली तू उडत, असं म्हणून तो तिथून निघून गेला. आर्यनसुद्धा रागात निघून गेला आणि घरी गेल्यावर डॅड काय झालं असं म्हणून तो पळत पळत आत आला. आणि हे सगळं कसं झालं असं त्यानं अर्जुनला विचारलं. आणि अर्जुन त्याला सगळं सांगत म्हणाला अरे हॉटेलमध्ये एका मुलीची इज्जत वाचवली त्यातच हे लागलं, जास्त नाही लागलं, पण तुला का इतका उशीर झाला? आणि आर्यन म्हणाला मी एका मुलीच्या कानाखाली वाजवली. तशी स्वीटी आणि तन्वी दोन्हीही देसाई बॉयजने आज एकाच दिवशी एकमेकांच्या विरुद्ध टोकाची कामं केली हे ऐकून दोघी हसायला लागल्या. आणि अर्जुन सर म्हणाले बट तनू माझावाला मॅटर खूप सिरियस होता, मी थोडा वेळ जरी नसतो पोहोचलो ना तर फार वाईट झालं असतं तिच्यासोबत. आणि आर्यन हसून म्हणाला डॅड माझा वाढला मॅटर मी सिरियस करून आलो, सॉल्व नाही केला. तसे आता सगळेच खूप हसले आणि तन्वी आणि स्वीटीनं दोघांना हात जोडले आणि म्हणाला धन्य आहात तुम्ही. आणि अर्जुन आणि आर्यनने दोघींनाही हात उचलून आशीर्वाद दिला आणि म्हणाले गॉड ब्लेस यू डिअर.